सिंदखेड़ राजा में राजमाता जिजाऊ की जन्मस्थली के सामने जो पेड़ कई वर्षों से थे, साथ ही नगरपालिका की ओर से सुंदर उद्यान बनाया गया था, उसे पुरातत्व विभाग ने जमींदोज कर दिया है। सिंदखेड़ राजा के निवासियों ने इस तरह से पेड़ों की कटाई के खिलाफ सार्वजनिक रूप से विरोध जताया है और मांग की है कि तत्काल जांच की जाए और दोषी अधिकारियों के खिलाफ कार्रवाई की जाए। मारतुतीचं सिंदखेड राजा हे गाव मा जिजाऊचं जन्मस्थान म्हणून ओळखले जाते। त्यांच्या राजवाड्यासमोर अतिशय सुंदर अशी झाडी या पुरातत्व खात्याने उद्ध्वस्त केली। झाडी उद्ध्वस्त करीत असताना येथील जे व्यायामाचं साहित्य होतं, इथलं व्यायामाचं जे साहित्य, जे व्यायाम करण्याचं जे साहित्य होतं हे पूर्ण इथं उद्ध्वस्त झालेलं आहे। यांनी याच्यावर कोणतीही पूर्व सूचना न देता पुरातत्व खात्यानं हे सर्व साहित्य उद्ध्वस्त केलेलं आहे आणि माझी अशी जाहीर शासनाला विनंती आहे की यांनी हे याच्यावर तात्काळ चौकशी करावी। हे कोणी असं केलं याचा पर्दाफाश झाला पाहिजे अशी आम सर्व गावकऱ्यांची अशी मागणी आहे। आम्ही अनेक आंदोलन केले। या ठिकाणी सुप्रियाताई सुळे उपमुख्यमंत्री असताना अजितदादा पवार येऊन गेले। आम्ही त्यांच्याकडे सुद्धा मागणी केली की या भिंतीवरली झाडं तोडा, तर ती झाडं तोडण्यासाठी पुरातत्व विभागाला वेळ नाही आणि या ठिकाणी ज्या झाडांमुळे ज्या राजवाड्याला शोभा होती ते झाडं तोडले आणि ज्याच्यामुळे त्या ऐतिहासिक स्थळांना विजा पोहोचत आहे ते झाडं तसेच ठेवलेले आहे। असा हा दुटप्पीपणा पुरातत्व विभाग का करत आहे? का आमचा जिजाऊंचा राजवाडा भकास केला असा प्रश्न संबंध सिंदखेड राजा शहरातील लोकांना पडलेला आहे। पण आता उर्वरित झाडं जर या विभागाने जर तोडली तर हे गाव बंद आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत। ही शासनाने याची दखल घ्यावी।